लालबागच्या राजाचे दरवर्षी कुठे, कसे, किती वाजता होते विसर्जन जाणून घेऊया सर्व काही। नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी निघते। गेल्या 10 दिवसांपासून असंख्य गणेश भक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावलेली असते। अखेरच्या दिवशी देखील लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते। मोठे मोठे सेलिब्रिटी, राजकारणी सर्वजण लालबाग राजाच्या दरबारात हजेरी लावतात। दरम्यान सकाळपासूनच लालबागच्या राजाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची विसर्जनासाठीची लगबग पाहायला मिळते। पण लालबागच्या राजाचे विसर्जन कसे होते आणि किती वाजता होते याबद्दल माहिती जाणून घेऊया। लालबागचा राजा विसर्जनासाठी बाहेर पडल्यानंतर राजाच्या विसर्जनासाठी गणेश भक्तांचा जनसागर लोटतो। दरवर्षी प्रमाणे ठरलेल्या मार्गानेच ही मिरवणूक निघणार असते। संध्याकाळी लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर आगमन होतं आणि अरबी समुद्रातील विशेष तराफ्यावरून लालबागच्या राजाचं विसर्जन राजेशाही पद्धतीने करण्यात येतं। तर पारंपरिक वेशातच भाविक या मिरवणुकीत भाग घेतात। अशा वेळी ढोल ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात बाप्पाची मिरवणूक निघत असते। रात्री गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे आगमन होते। यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर येते। समुद्रात लालबागच्या राजाचे शाही विसर्जन करण्यात येते। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी जोरदार घोषणाबाजी होते। यांत्रिक तराफ्याच्या साहाय्याने लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेऊन निरोप दिला जातो। 22 ते 24 तासानंतरही गणेश भक्तांच्या उत्साहात कमी दिसत नाही। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर मुंबईकरांची अलोट गर्दी पाहायला मिळते। तब्बल 22 ते 24 तासांच्या उत्साहपूर्ण जल्लोषात आणि ढोल ताशांच्या दणदणाटात निघालेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव समुद्राच्या दिशेने पुढे जात राहतो। गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात येतो। समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात येते। त्यानंतर खास सजावट करण्यात आलेल्या तराफ्यावरून थाटामाटात लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात रवाना होते आणि खोल समुद्रात बाप्पाला निरोप दिला जातो।